होय मित्रांनो, होय, आपण एका दिवसामध्ये फक्त आधार कार्डवरून आपले अकाउंट ओपन करून तसेच त्याच दिवशी तुम्ही तुमचे फोनपे आणि गुगल पेही ओपन करू शकता. कशा प्रकारे करायचंय, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्हाला जर एका दिवसामध्ये तुमचं अकाउंट ओपन करायचं आणि फोनपेही ओपन करायचं तर काय, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात? मित्रांनो, फक्त तुम्हाला तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ज्या व्यक्तीचे अकाउंट ओपन करायचे आहे तो व्यक्ती स्वतः लागतो. तर तुम्हाला काय करायचंय, या गोष्टी सोबत ठेवायच्या आहे आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या जिल्ह्यातील तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचंय. पोस्ट ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला तेथे जाऊन ऑनलाईन पोस्टाचे अकाउंट, इंडियन पोस्ट पेमेंट बँक जे ऑनलाईन अकाउंट असतं ते ऑनलाईन अकाउंट ओपन करायचे. अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकावा लागतो आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्यावर OTP येतो. OTP टाकल्याच्या नंतर तुमचा थंब द्यावा लागतो. थंब दिला की काही सेकंदामध्येच मित्रांनो तुमचे अकाउंट तयार होते. मित्रांनो, होय, काही सेकंदामध्येच तुमचे खाते, मित्रांनो त्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे सेव्ह करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही पैसे काढू किंवा टाकू शकता. काही सेकंदामध्येच तुमचे अकाउंट तयार होते. मित्रांनो, तुम्हाला तुमची प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आणि कस्टमर ID दिला जातो. मित्रांनो, कस्टमर ID आणि अकाउंट नंबर मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, मित्रांनो, सिंपली तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवर जायचंय. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे ॲप आहे, ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर दिलेली माहिती व्यवस्थित भरायची आहे. मित्रांनो, त्या माहितीमध्ये तुमच्याकडे फक्त अकाउंट नंबर आणि कस्टमर ID महत्त्वाचा असतो. ॲपमध्ये माहिती व्यवस्थित टाकून लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे ATM कार्ड, डेबिट कार्डचे ऑप्शन आहे, डेबिट कार्ड ॲक्टिवेट करायचे. ATM कार्ड ॲक्टिवेट केल्याच्या नंतर मित्रांनो लगेच तुम्ही त्या ATM कार्डवरील माहिती पाहून तुमच्या फोनपे किंवा गुगल पेवरती हे अकाउंट जॉईन करून फोनपे गुगल पे उघडू शकता. मित्रांनो, ATM कार्ड कशा प्रकारे ॲक्टिवेट करायचे याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे इंडियन पोस्ट पेमेंट बँक ॲप कशा प्रकारे वापरायचे, त्यामध्ये कशा प्रकारे अकाउंट नंबर आणि कस्टमर ID टाकून ते ॲप ओपन करायचे, ATM कार्ड कशा प्रकारे ॲक्टिवेट करायचे याची सविस्तर माहिती असलेला तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. मित्रांनो, तुम्ही लगेच तुमच्या जिल्ह्यातील पोस्टामध्ये जाऊन तुमचे अकाउंट ओपन करून घेऊ शकता आणि एकाच दिवसामध्ये फोनपे आणि गुगल पे ओपन करू शकता. मित्रांनो, तुम्हाला या अकाउंटबद्दल माहिती होती का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नक्की अकाउंट ओपन करा आणि फोनपे गुगल पे इन्स्टॉल करा. धन्यवाद.